नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आहे गुरुवार आणि अधिक महिन्यातला हा गुरुवारी हे प्रदोष व्रतसुद्धा आज आलेलं आहे आणि माझंसुद्धा प्रदोषचं व्रत हे असतं 7 वाजून 2 मिनिटांनी काहीतरी सूर्यास्त झालेला आहे आणि आता प्रदोष व्रताचा टाईम पण सुरू झालेला आहे. प्रदोष व्रताची मांडणी पूजा करायसाठी टाईम चालू झालेला आहे. तो आता मला पूजा पण करायची आहे. चला. जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे तिथं पाण्यानं पुसून ती जागा स्वच्छ करून घ्यावी आणि तिथे रांगोळीनं एक स्वस्तिक काढायचं असतं. स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं. आता मी तर पूजा देवघरातच मांडणार होते. नंतर एक पाट मांडून घ्यायचा आणि त्याच्यावर स्वच्छ पांढरं शुभ्र असं वस्त्र त्याच्यावर अंथरायचं. नंतर एका ताटामध्ये असं साहित्य सगळं एकाच ठिकाणी घेऊन बसायचं, जेणेकरून पूजा करताना सारखं उठायला नाही लागणार. आता गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी गणपती म्हणून पण तुम्ही ठेवू शकता. आता माझ्याकडे गणपतीची मूर्ती होती देवघरात, त्याच्यामुळे मी गणपतीची मूर्तीचीच पूजा केलेली आहे. आता आपल्याकडे जर महादेवांचा फोटो असेल तर ठेवायचा, जर नसेल तर पोथी ठेवायची. आता माझ्याकडे महादेवांचा काही फोटो नव्हता, त्याच्यामुळे मी पोथीच ठेवली. जी वाचायची होती तीच पोथी मी पाठीमागं ठेवली पाटावरती आणि ओम नमः शिवाय असं बोलत बोलत महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालायचा. अगोदर पाण्याने घालायचा, नंतर दुधाने घालायचा. आता मी अगोदर पाण्याने घातला, नंतर दुधाने घातला, त्याच्यानंतर परत पाण्याने धुवून घेतलं. इथे माझ्याकडं कामाक्षी दिवा आहे, त्याच्यामध्ये गाईचं तूप घालून दिवा लावायचा. तसं तर प्रदोष व्रताला तुपाचाच दिवा लावावा. इथं मी अगोदर दिवा लावून घेतलेला आणि नंतर दिव्याची पण हळदी कुंकू लावून पूजा केली. फुलवाला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. नंतर महादेवाच्या पिंडीची पण पूजा करायची. एखाद्या पितळी ताटमध्ये थोडेसे तांदूळ खाली ठेवायचे आणि तांदूळवर महादेवाची पिंड ठेवायची. पण ते महादेवाच्या पिंडीखाली जे तांदूळ ठेवलेत ना, त्याच्यावरती हळदी कुंकू नाही टाकायचं. महादेवांना हळदी कुंकू वाहत नाहीत ना. आज गुरुवार तर आमच्या इथे आज गुरुवारचा बाजार असतो. संपूर्ण बाजारभर फिरले पण आज मला बेलपत्र आणि दुसरी शेवंतीची पांढरी फुलं असतात ती मला भेटलीच नाहीत. नंतर पुढे जाऊन एका ठिकाणी भेटली. श्री गणेशाय नमः. सरस्वतीचे वंदन करून अवधले महोदय तुमच्या कृपातून प्रदोष महिना कथा ऐकून धन्य झालो सर्वी. आता गुरुप्रदोष महात्म्याते निरूपा विजय आम्हा तेने सकल उपस्थितांते अत्यानंद होईल. सुतवदिले प्रदोषवर उत करता शत्रू उच्चाटन होत. उपासका ते सुख शांती लाभत. अभ्युदयते पावती या जगती वारमासती ती. यांची जेवढी व्रते त्या संदर्भातील पुण्यकथा तुम्हाला घे सांगतो आता. पूर्वी वृत्रासुर होता अधिपती समस्त दैत्याचा. त्याने देवांते जिंकावे म्हणून स्वर्गावरी केले आक्रमण. त्या भीषण संग्रामात आता पाठीमागं बॅकग्राऊंडला थोडा आवाज येत असेल मुलांचा. तर लहान मुलं आहेत, त्यांना सांगितलं शांत बसा तरी ते बसत नाहीत. तेवढं आपणही समजून घेतलं पाहिजे नाही का. आता करायची आरती. अगोदर गणपती बाप्पांची आरती करून घेतली आणि नंतर महादेवांची आरती करून घेतली. आरती करून झाली. आता आरती दाखवते देवाला. आरती दाखवून झाली. आता इथं पाण्याने स्वस्तिक काढून घेतलं नैवेद्याचं ताट ठेवायला, देवाला नैवेद्य दाखवायला करून घेतलं ते. नैवेद्य हा केलेला चपाती, वरण, आमरस, भात हा नैवेद्य दाखवला. आणि तुळशीचं पान महादेवांना नैवेद्य दाखवताना कधी ठेवायचं नसतं, आपण बेलपत्र ठेवू शकतो त्याच्यावरती. त्याच्यानंतर जपमाळ करून घेतली. असं म्हणतात की म्हणजे मी हे असं ऐकलेलं आहे की आपण देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर जप आपण करायचा, जेणेकरून आपण जो जप करतो तो ती ऊर्जा किंवा ती पॉझिटिव्हिटी जो प्रसाद असतो ना त्याच्यामध्ये पोचतो. म्हणजे असंच मी ऐकलेलं आहे, असंच कोणाचं तरी.
कारण की जो प्रसाद आपण ग्रहण करतो, जे जेवण आपण जेवतो, ज्यावेळी आपण आपल्या तोंडातून एखादा जप करतो, जपमाळ करतो किंवा जे देवाचं नाव घेतो, जे नामस्मरण करतो, ती एक प्रकारची पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये उतारलेली असते. एक प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जाच असते ती. तर मला असं वाटतं की नक्कीच असा ग्रहण केलेला प्रसाद हा आपल्यासाठी आणि सर्वांसाठी हा चांगलाच असतो. हर हर महादेव. हां, तर झाली अशी आता माझी पूजा करून. तर अशी झाली माझी पूजा करून, साधी भोळी, जसं आपल्याकडून होते तसं, जसं मला जमते तसं मी आपलं पूजा करून घेतलेली आहे आता. आणि हा जो प्रसाद ठेवलेला आहे धन्यवाद भाईजान. तर चला, आता जेवण झालं माझं करून आणि पूजा एकदम छान झाली, मस्त झाली. जेवण माझं आत्ताच झालं आणि शेजारून 2 घरातून शिरखुर्मा आलेला असा भरून भरून. आता तो संपायचा कधी. मला तर जाम आवडतो शिरखुर्मा, बघूनच असं तोंडाला पाणी सुटलेलं. पण आज नाही घेऊ शकत, माझ्यासाठी मी काढून ठेवलाय, उद्या नक्की घे. आमच्या आहोनी तर आल्या आल्या 2 ग्लास शिरखुर्मा घेतलेला आहे. तर माझ्यासाठी मी फ्रीजमध्ये काढून ठेवलेलं आहे, उद्या घेणार मी आता नक्की. बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं. एवढा मस्त शिरखुर्मा दिसायलाच इतका छान दिसायला लागलेला, असं नाकामध्ये असा सुगंध जर वळायला लागलेला. तर चला, तर मग एक अशा हे बघा, आमच्या पोरानं सगळ्या लाईटा लावून ठेवल्या. तुम्हाला जर माझी पूजामध्ये काही जर कमी जादा जर काय वाटलं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा, म्हणजे मलासुद्धा माहिती होईल ना. मी पण आता गेल्या वर्षीच्या श्रावण महिन्यापासूनच प्रदोष व्रत करायला सुरुवात केलेली आहे आणि ते वारानुसार नाही केलेलं तर येणारी 15 दिवसातली म्हणजे महिन्यातल्या ज्या 2 प्रदोष पडतात ते सगळंच प्रदोष व्रत मी. जर माझं काही चुकलं असेल किंवा काही चुकत असेल किंवा पूजा करताना काही राहिलं असेल किंवा एखादी गोष्ट जर करायला नाही पाहिजे तर ती मी जर त्यात काही केली असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. कारण तुमचं तेवढं मार्गदर्शनसुद्धा माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं पण ठरेल आणि ठरतंसुद्धा. मला नवीन काहीतरी आणि शिकायला मिळते. ज्या गोष्टी मला माहीत नसतात त्या मला तुमच्याकडून शिकायला भेटतात. तर या गोष्टीचं मार्गदर्शन तुम्ही मला नक्कीच करा. आणि माझा व्हिडिओ, माझे व्लॉग्स आणि माझी आजची केलेली पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा. तर चला, मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.